आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यातील दरड-प्रवण गावामधील कामांना गती मिळणार आहे। जिल्ह्यातील 53 दरड-प्रवण गावांना विविध विकास कामं करण्यासाठी 200 कोटींचा निधी मंजूर। पुणे शहरातील सांडपाणी वाहिन्यांची झाकणं समपातळीमध्ये असतील। पथ विभागाच्या वतीनं 15 जानेवारीपर्यंत काम पूर्ण केलं जाणार आहे। ड्रेनेज चेंबरची झाकणं रस्त्याच्या उंचीलगत आणण्याचा पालिकेचा निर्णय। डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपलाय तरी देखील पुण्याच्या भोरमधील घाटघर धरणामध्येच आता 99% पाणीसाठा उपलब्ध आहे आणि पिण्याच्या पाण्यासह पूर्व भागामधील शेतीसाठी पाण्याचा तुटवडा भासणार नाही। पुण्यात आज पुस्तक महोत्सवाअंतर्गत पुणेकर वाचत आहेत उपक्रम तसं दुपारी 12 वाजल्यापासून ते 1 या वेळेमध्ये शाळा, महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयांसह इतर नागरिक उपक्रमांमध्ये सहभागी होतील। पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून दत्त जयंतीनिमित्त नारायणपूरसाठी विशेष बस। भाविकांसाठी 12 ते 15 डिसेंबर दरम्यान स्वारगेटवरून विशेष यात्रा बस सोडण्यात येतील। पुण्याच्या भोरमधील करंजी आणि सांगवी विधान गावांमधील शेतकऱ्यांना आता आधुनिक शेतीचे धडे देत आहेत। सोयाबेज याशा ट्रस्टकडून कृषी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, तर शेतकऱ्यांनी परंपरागत शेतीमधून आधुनिक शेतीकडे वळण्याचा उद्देश।